नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण बघतोय भरपूर दिवस एक आदत एक बैल, एक दुसरा एक बैल अशीच मैदानं आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत। परंतु मित्रांनो, आद्य क्रांतीवीर नरवीरराजे उमाजी नाईक यांच्या 233व्या जयंतीनिमित्त मौजे मायनी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान येत्या 1 तारखेला भरवण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, या मैदानात कोणते टॉपचे नंदी येऊ शकतात, त्यांचे संभावित पैरे आपण व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे बघणार आहोत। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिलाच नंदी तुम्ही बघताय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या नावाचं वर्चस्व गाजवणारा, ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेणारा निंबाळकर सर यांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा। मित्रांनो, सर्जा आपल्याला या मैदानात 80 ते 90% बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत दिसू शकतो, कारण ही जोडी सध्या खूप मैदान गाजवते। त्याच्यामुळे मित्रांनो, हा पायरा नक्कीच आपल्याला या मैदानात दिसू शकतो। तर मित्रांनो, पुढील नंदी तुम्ही बघताय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉप नंदीमध्ये ज्या नंदीचं नाव घेतलं जातं तो म्हणजे घोटचा छोटा सर्जा। मित्रांनो, सर्जा आपला दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक यांच्या कॉकटेल उर्फ सुंदरसोबत, कारण मागच्याच मैदानात ही जोडी फायनलमध्ये राहिली होती आणि या जोडीने 1 नंबर केला होता। त्याच्यामुळे हे समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे। त्याच्यामुळे घोटचा सर्जा आणि कॉकटेल आपल्याला या मौजे मैदानात दिसू शकतात। त्यानंतर मित्रांनो, पुढील नंदी तुम्ही बघताय हेमंत शेठ फुलोरे यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या। मित्रांनो, हारण्या आपल्याला दिसू शकतो बावधनकरांच्या लक्षासोबत, कारण ही जोडी जबरदस्त पळते आणि जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा ही जोडी फायनलमध्ये राहिली। त्याच्यामुळे हारण्या आणि बावधनचं लक्ष आपल्याला मित्रांनो मायनी मैदानात नक्कीच दिसू शकतात। त्यानंतर मित्रांनो, पुढील नंदी तुम्ही बघताय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये शंकरपट गाजून आता छकडी शर्यतीमध्ये सुद्धा आपल्या नावाचं वर्चस्व गाजवणारा संभाजीनगरचा अर्जुन। आणि मित्रांनो, आपला अर्जुन दिसू शकतो तो संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत, दोन्हीसुद्धा मित्रांनो शंकरपट गाजून आत्ता घाट गाजवत आहेत। असे टॉपचे नंदी अर्जुन आणि लखन मित्रांनो आपल्या मायनी मैदानात हा पायरासुद्धा नक्कीच दिसू शकतो। त्यानंतर मित्रांनो, आपल्या सर्वांना आतुरता असते ती म्हणजे नवम हिंद केसरी बकासूरच्या पायऱ्याची। आणि मित्रांनो, माझ्या माहितीनुसार मित्रांनो सध्या बकासूर नवीन चेहरे उजेडात आणत आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, बकासूरचा फिक्स असा पायरा कोण सांगू नाही शकत। परंतु मित्रांनो, नवम हिंद केसरी बकासूर मला तरी वाटते नवीन चेहऱ्यासोबतच आपल्याला दिसेल। तर कशी वाटली व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।